निवडणुकीतील उमेदवार अध्यक्षपदाच्या सीमाताई, 4 आणि 5 चे उमेदवार डॉक्टर रेणुकाताई पतंगे, ॲडव्होकेट मोहसिन, सुनील भाऊ काळे आणि रुक्मिणीताई भोसले, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सोबत आलेले सर्व कार्यकर्ते, प्रभाग 4 आणि 5 मधील नागरिक बंधू, भगिनी आणि मित्रांनो, उद्याच्या 2 डिसेंबरला आपल्या सर्वांना नगर परिषदेचे सदस्य आणि अध्यक्ष निवडण्यासाठी मतदान करायचे। ते मतदान महाविकास आघाडीला, पंजाला, तुतारीला आणि मशालीला सर्व शहरामध्ये करावं ही विनंती करण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत। निवडणूक आहे, प्रत्येक जण आपली बाजू सांगतो, पण गेल्या 10 वर्षातलं वसमतचं सगळं नगरपालिकेचं काम बघितलं। 15 दिवसाला नळाला पाणी, विजेची परिस्थिती, कचऱ्याचे टेंडर कोणी घेतले आणि कचरा म्हणून मातीन दगड कोणी त्या ट्रॉल्यामध्ये भरून वजन केली याचा सुद्धा हिशोब घेण्याची ही तुम्हाला वेळ। नगरपालिकेचे स्वतःच्या जागा एवढ्या मोठ्या आहेत की आजही तिथली अतिक्रमणं हटवून तिथं जर नगर परिषदेच्या इमारती केल्या तर नगरपालिका घरपट्टी कमी करू शकते, नळपट्टी कमी करू शकते आणि व्यवस्थित रस्ते करू दे शकते। पण गेल्या 10-15 वर्षातलं चित्र जर देशाचं, महाराष्ट्राचं आणि वसमतचं राजकारणाचं पाहिलं तर मुंह में राम और बगल में छुरी आहे। नाव विकास आहे आणि निवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जर पैसा वाटला जात असेल तर हा पैसा कुठून येतो हाही सामान्य नागरिकांना विचार केला पाहिजे। कालच एक मंत्री महोदय बोलले की 1 तारखेच्या रात्री झोपू नका, बाज बाहेर दरवाजाला टाकून जागे राहा, लक्ष्मी दर्शन होणार आहे। जे मतदानाच्या दिवशी लक्ष्मी दर्शन देतात ते पुढे 5 वर्ष तुम्हाला काहीही देत नाहीत। मी सुरुवातीच्या काळामध्ये 1 टर्म स्वीकृत नगरसेवक होतो। आम्ही नळाला 2 वेळ पाणी देतो। तुम्ही नागरिक विसरू नये घेते की नळाला 2 वेळ पाणी येत असते। सगळे जारचं पाणी आणायले, बोरचं पाणी आणायले, फिल्टरचं पाणी आणायला लागले। सकाळी 7 वाजता शहर स्वच्छ झाडून होत होतं, स्त्रिया होत्या झाडायला। सकाळी 7 वाजता शहर स्वच्छ झाडून होत होतं। आज 3-3 लाख रुपये, 3-3 कोटीचे टेंडर देऊन सुद्धा शहरामध्ये घाण उचलली जात नाही, नाल्यांचं पाणी जात नाही। आतापर्यंत आपल्या शहरामध्ये अंडरग्राऊंड पाणी व्हायला पाहिजे, अंडरग्राऊंड ड्रेनेज व्हायला पाहिजे, पण ही सगळं वेगळं झालंय। आओ चोरो बांधो भारा, आधा हमारा आधा तुम्हारा, मतदाराशी काही देणं घेणं नाही असं चित्र जे निर्माण झालंय ती सुधारण्याची संधी उद्या तुम्हाला सगळ्यांना 2 तारखेला आहे। एक तर मंत्री म्हणल्याप्रमाणे 1 दिवस लक्ष्मी दर्शन करून घ्या आणि पुढे 5 वर्ष काहीच नाही। आणि दुसरं, पुढे 5 वर्ष जर या सोयी सुविधा पाहिजे असतील तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या। आम्ही चारित्र्यवान चांगले उमेदवार दिलेले, 4 आणि 5 नंबर मध्ये तर 1 डॉक्टर दिली रेणुकाताई, 1 वकील दिलाय मोहसिन भाई आणि 2 सामाजिक कार्यकर्ते दिले। म्हणजे दवाखान्याचं काम असो, कोर्टाचं काम असो की तुम्हाला कुठल्या ऑफिसला काम असो, हे 4 मिळून कुठेही अडचण जाऊ देणार नाही। आणि हे नाही ऐकले तर मला फोन करा, मी याला दुरुस्त करतो, एवढंच तुम्हाला आश्वासन देतो। आणि 2 तारखेला या सगळ्यांना वसमत शहरामध्ये जिथं जिथं संबंध आहे तिथं सांगा। चांगल्या माणसाचा दुर्गुण हे की तो वाईटाची चर्चा दबक्या आवाजात करतो पण वाईटाला विरोध करत नाही। जर या नगरपालिकेत काही चांगलं कामकाज करायचं असेल तर तुम्ही नुसते मतदार नाही तर प्रचारक व्हा, एवढी विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।